प्रवीण राठोड, तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत। 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस येतात त्या जिल्ह्याचा शेवट करा। असेच रोज व्हिडिओ मी करणार आहे। चला तर मित्रांनो, आपण 3 ऑगस्ट रोजी बघितलं तर राज्यातील जे कोकण किनारपट्टीकडील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी जे मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। हा पाऊस जे आहे ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरजोरात पाऊस पाहायला मिळतील, मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। ज्यामध्ये पुणे असेल, सातारा असेल, डोंबिवली, खेड, मुंबई, पुणे, पालघर, रायगड या भागामध्ये, रत्नागिरीचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर इतर विदर्भामधील मात्र नागपूर जिल्हा आणि वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे भरपूर। त्यानंतर अकोला असेल, अमरावती असेल या जिल्ह्यामध्ये, पुसद, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र भाग बदलत पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, लोणार, नांदेड, वाघाला, लातूर, अकलूज, सोलापूर या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असेल। काही ठिकाणांमध्ये पाऊस पडेल तर काही ठिकाणांमध्ये हवामान कोरडे जाण्याची शक्यता असणार आहे 3 ऑगस्ट रोजी। त्याचबरोबर आपण बघितलं की 3 ऑगस्ट रोजी रात्री 12च्या नंतर मात्र तुम्हाला कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पाहायला मिळणार आहे, मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे रात्री 12च्या नंतर 3 ऑगस्ट रोजी। त्यानंतर बघितलं आपण 4 ऑगस्ट रोजी तुम्हाला सकाळी जे कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण असेल, पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर मात्र संध्याकाळी दुपारीनंतर जे आहे मात्र तुम्हाला मध्य महाराष्ट्र असतील, विदर्भ असतील या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला 4 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे। ज्यामध्ये सोलापूर असेल, अकलूज असेल या भागामध्ये, विजापूर, लातूर, बीड या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। बार्शी असेल, पेठ असेल, खेड असेल या भागांमध्ये, करमाळा, परळी असेल, अहमदपूर असेल, बीड असेल, माजलगाव असेल, परभणी, जिंतूर, नांदेड, वाघाला, हिंगोली, उमरखेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर वाशिम, करंजा, यवतमाळ, पुसद या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहेत भाग बदलत पाऊस तुम्हाला जे आहेत 4 ऑगस्ट रोजी दुपारनंतर पाहायला मिळणार आहे। त्यानंतर नागपूर, भंडारा या भागामध्ये सुद्धा तुम्हाला दुपारनंतर भाग बदलत पावसाची शक्यता असेल। त्यानंतर आपण 5 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज बघू। त्यानंतर मित्रांनो, 5 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर जो आहे कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दुपारनंतर थोडाफार पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल। सकाळनंतर कडक ऊन तुम्हाला जे आहेत 5 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये। आणि दुपारनंतर 4 वाजेच्या दरम्यान जे आहेत तुम्हाला ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल, ज्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे। कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळतील, मात्र पावसाची दाट शक्यता कमी आहे, कारण की पावसाचा जोर जो आहे तुम्हाला हळूहळू आता कमी होताना पाहायला मिळेल। यामध्ये अहमदनगर, बीड, लातूर, अकलूज, सोलापूर या भागामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असेल। काही ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी हवामान कोरडे जाण्याची शक्यता असेल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, अकोला, लोणार, अमरावती, पुसद या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हवामान जे आहेत कोरडे जाण्याची शक्यता असेल। तुरळक ठिकाणी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज होता। आणि अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।